बहुता सुखोता
विठ्ठला
झालिया भेटी हरिदासाची ऐशे बळ नाही अनिकाचे अंगी तप तीर्थ जगी दानवते चरणी जेरज वंदी शूळपाणी नाचता कीर्तनी त्यांचे माथा ऐशे बळ नाही अनिकाचे अंगी तप तीर्थ जगी दानवते भवतरावया उत्तम हे नाव भवतरावया उत्तम हे नाव बिजो निहात पावकाही ऐशे बळ नाही अनिकाचे अंगी तीर्थ जगी दानवते तुका मना झाले समाधान तुका म्हणे मना झाले समाधान देखिल्या चरण वैष्णवांचे ऐशे बळ नाही अनिकाचे अंगी तप तीर्थ जगी दानवते झालिया बेटी हरिदासाची ऐशे बळ नाही अनिकाचे अंगी तप तीर्थ जगी दानवते समचरण सरोजम सांगलीनांबुदाभं जगन निहितपाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदयदवनाथं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करो प्रथमं मनोजमं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं माधवीयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये अलङ्कापुरीरम्यसिंहासनस्थं पदाम्बोजतेजस्फुरतिप्रदेशं विलिङ्गादिदेवो सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिपदे ध्यानदेव ॐ नमो ज्ञानेश्वरा
नमो विशदबोध विद्या विद्यारविंद प्रबोधा पराभवी प्रबोधा विलासिया नमो गंगार प्रभुरिया अपटीम परमवीर्या चरंता तुलेरानंद नमो जगत कील पारनाम निदान तजनोचितनारादिन नमो चित्त चकोर चंद्र आत्मानुभव नरेंद्र दीगो समुद्रानुग्रहेषु जोगेयामला सर्वस्तु सरस्वती प्रवेशु भारतानाती जयाची क्रिया स्मरण ओर देवी अधिकरण हे जीवन दूसरी तरफ नमस्कार संत त्रिपाद बाबा रामदास बाबा अप्पाजी बाबा सद्गुरु आई साहेब रंग भूमिका कीर्तनी उभी होती लोका ताळ मृदुंग श्रोते का दयान मनमाची दंडवत ऐसे नमन करुणी सगळा ऐसे नमन करुणी सगळा हरी कथा बोली कोबड्या बोला अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालली सगळा नामाने महान भगवत भक्त जगतवंदने जगद्गुरु संप्रदायाचा लौकिक संप्रदायाचं सौंदर्य संप्रदायाचं तेज संप्रदायाचा प्रकाश वैराग्याचा प्रत्यक्ष अवतार असणारे श्रीमंत साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा 5 चरणाचा अतिशय गोड असा अर्थ आहे. विठाला जगद्गुरु संत तुकाराम महाराज या ठिकाणी मात्र हरिदासाचं एक अलौकिक दिव्य तेजस्वी अशा प्रकारचं निर्दुष्ट अशा प्रकारचं लक्षण या अभंगाच्या माध्यमातून प्रतिपादित करतात. जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात की बाबा प्रत्येक जीवाला साधूबद्दल महिमा सांगत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात भक्तीच्या प्रांगणात मीही पाऊल ठेवलं माझ्या जीवनामध्ये समर्थ दाता सद्गुरु आणि कृपा झाल्यामुळे त्या ठिकाणी हे मी अनुभव आधी गेले आणि मग सांगितले. या न्यायाने तुकोबाराय म्हणतात साधूची भेट झाली हरिदासाची भेट झाली की काय जीवनामध्ये अलौकिक अशा प्रकारचा बदल घडतो. तुकोबारायांचा हृदयाचा अनुभव जिव्हाळ्याचा अनुभव प्रेमाचा अनुभव स्नेहाचा अनुभव आणि ते हृदय समाजापुढे मांडत असताना तुकोबाराय कळकळीत म्हणतात बाबा हरिदासाची भेट झाली असता काय काय जातं पाप जातं ताप जातो 3 प्रकारचा आधिभौतिक आणि आध्यात्मिक असे 3ता जीवाचं अज्ञान जातं मनाच्या ठिकाणाचं दैन्य जातं पाप ताप दैन्य आणि कधी जातं महिन्यानी 2 महिने जाय उठा उठी वारे वा महाराज म्हणतात कशामुळे जातं झाली या भेटी हरिदासाची. तुकोबाराय म्हणतात जगतामध्ये अनेक सामर्थ्य पाहिलं अनेक पद्धतीने मी मात्र जोपासून पाहिलं तपासून पाहिलं उपासनेच्या दृष्टिकोनातून पाहिलं ज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहिलं योगाच्या दृष्टिकोनातून अनेक पद्धतीने मी या पद्धती तपासून पाहिल्या पण लक्षात आलं आणि हृदयाने ठरवलं काय ठरवलं की साधू सारखा पराक्रमी बलवान आणि जीवाला उदार अंतःकरणाने मात्र देणारा फक्त एकमेव दाता आहे आणि त्याच्यातच खऱ्या अर्थाने कल्याणाचं बळ आहे. देवाला शरण गेले तरी उद्धार होऊ शकत नाही संतांनाच म्हणून संतांविन प्राप्ती नाही नाहीचे वेद अशा प्रकारे जगद्गुरु ऐशे बळ ऐशे म्हणण्यामागे तुकोबारायांचा दृष्टिकोन आहे. महाराज म्हणतात ऐशे बळ नाही अनेकाचे अंगी तप तीर्थ जगी दान होते आयुष्यभर जरी तप केलं तरी त्याच्यात ऐशे बळ नाही. महाराज म्हणतात आयुष्यभर जरी वाऱ्या केल्या तरी महाराज म्हणतात ऐशे बळ नाही. जर समजा जगामध्ये
प्रतिष्ठा मिळवली, प्रधानमंत्रीच्या पदापर्यंत गेला, तरी सुद्धा महाराज म्हणतात आईशे बळ नाही, जप तीर्थ जगी, दानात ते बळ नाही, व्रतात ते बळ नाही. महाराज म्हणतात बाबा सर्वात मोठं बळ जर काही असेल तर ती संतांना शरणागती, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. अशा पद्धतीने महाराज म्हणतात की त्यांचा जो महिमा आहे, संतांचा जो महिमा आहे तो अतिशय संतांचा महिमा. बहु दुधड जरी झाली म्हैस गाय तरी काय होईल कामधेनू. या न्यायाने जगत गुरु तुकोबाराय सांगतात की त्यांची पावलं भगवंताने आपल्या मस्तकावर धारण करावी एवढा त्यांचा महिमा. चरणी शिरद वंदी शूळपाणी नाचता कीर्तने त्यांच्या माता. जीवाला जर आपलं कल्याण साधायचं असेल किंबहुना याची देही याची डोळा भोगी मुक्तीचा सोहळा, या न्यायाने निकू हा विचार विवेकी सुधावा, गोविंद माधवा याच देही जर उद्धार करून घ्यायचा असेल, आपल्यालाच आपल्यावर जर दया करायची असेल, उपकार नाही दया करायची असेल आपल्यालाच आपल्यावर, तर एकच पर्याय आहे. काय महाराज म्हणतात भव तरावया उत्तम ही नाव. अगदी अलगदपणे कुठल्याच प्रकारचा प्रश्न नव्हता, जीव त्याच्यातून पार होतो. विजोगे दिया पाप काही ऐशे बळ नाही अनेकाचे अंगी, तप तीर्थ जगी दानंद तुकोबाराय म्हणतात बाबा माझ्या मनाच्या ठिकाणी मात्र असं सुंदर जे मला हवं होतं ते समाधान मात्र मनाच्या ठिकाणी झालं. कशामुळे तर ते संतांचे पाय मी मात्र माझ्या हृदयात साठवले. मन हृदय तू जे कार्य तुम्हा संपार मनोनी विशेष विवेकावरी याता हृदया पुणे चौफावरिया भले वरी पैसवू पावले श्रीमूर्ती. या पद्धतीने तुका म्हणे मना झाले समाधान, देखिल्या चरण वैष्णवांचे ऐशे बळ नाही अनिकाचे अंगी, तप तीर्थ जगी दान